एवढं सगळं धुपट पाहून तुमच्या मनामध्ये तो विचार आला असेल की कोणतं घरगीर पेटलं काय. मित्रांनो काय पेटलं ते तुम्हाला सांगतो, फक्त आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपण तर अर्जंटमध्ये मस्त जात होतो आंगचिंगला, पण तेवढ्यात या ट्रकवाल्याने आपला रस्ता अडवला आणि हे आपले मित्रमंडळ गावातले. आज घरी बसून तर विचारच करत होतो की एवढा किमती दिवस कुठंच घालव. तेवढ्यात आपल्या भाऊचा कॉल भाऊ म्हणला आंगशिंग फाट्यावर आपल्याला फिरायला जाय. आपण तर आलतो फिरत फिरत आरनेला. आता तुम्ही म्हणसाल काय डायरेक्टच आरनेला पोहोचला काय, तसं काहीच नाही मित्रांनो. रस्त्याने आपण ब्लॉग काढतच होतो की आपल्या मोबाईलला ते चार्जिंग संपली आणि स्विच ऑफ पडला. थोड्याच वेळात गाडीमध्ये मोबाईल चार्जिंग लावून आपला ब्लॉग चालू केला. आपला भाऊ तर लांब लांब ठिकाणी ट्रिपा मारतच राहते. आपल्या भाऊच्या गाडीवरती आपण 1-2 महिना जरी सोबत राहिलो, वेगवेगळ्या ठिकाणी ब्लॉग काढून आपले लवकरच 1 लाख फॉलोअर्स कंप्लीट होत. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात. ये बात मला माहित आहे तुम्ही आता पण मला फॉलो नाही करेल. गजब बेइज्जती है. थोड्याच वेळात आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे आपण 365 दिवसाचा चॅलेंज घेतलेला आहे आणि त्या चॅलेंज मधला आजचा आपला 31वा दिवस आहे. मित्रांनो या धुपटाचा काय विषय आहे तुम्हाला सांगतो. तिकडे आतमध्ये एक गाडी पेटली होती आणि आम्हाला जावच तर ती गाडी इजवली होती, म्हणून एवढं धुपट निघत होतं. थोड्याच वेळात पोहोचलो होतो आपण पुसतला. आणि मित्रांनो इकडचं जेवढं वातावरण भारी आहे ना त्याच्याहून खतरनाक इकडचा खंडाळा घाट आहे पुसत. इकडचं वातावरण तर लेच भारी होतं, म्हणून या वातावरणात एक गाणं. आणि मित्रांनो आता रात्र तर व्हायला आलतीत. आता आपल्याला घरी जाण्यासाठी आता खूपच उशीर होणार आहे. थोड्याच वेळात भाऊनी केला आपल्याला आंगशिंग फाट्यावरती ड्रॉप आणि भाऊ निघाले मालेगावला जाण्यासाठी. थोड्याच वेळात आलो आपण आपल्या गावामध्ये. मित्रांनो आपला वाकडा तिकडा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जाता जाता एकदाच आपल्या पेजला फॉलो पण करून घ्या.